आणि आताची एक मोठी बातमी बघूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत। गेल्या 3 दिवसांपासून बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे आणि याच दरम्यान आता अजित पवार हे सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। शरद पवार यांनी भेट घेतलेली आहे, यासोबतच उद्धव ठाकरे सुद्धा भेट घेणार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा आज बाबा आढाव यांची भेट घेतील। पुण्यामधल्या महात्मा फुले वाड्यामध्ये सध्या बाबा आढाव यांचे हे उपोषण सुरू आहे। याविषयी बोलूयात, मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। मंदार, आता अजित पवार सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। आत्मक्लेश आंदोलनाचा पुण्यातील महात्मा फुले वाड्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला गेल्या 3 दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांनी, सामाजिक चळवळीमधल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आणि या निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यानंतर लागलीच उद्धव ठाकरे हे 1 वाजता बाबा आढाव यांची भेट घेणार असल्याची माहिती आली। मात्र त्याआधी उपमुख्यमंत्री, काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्याआधी म्हणजे 12 वाजता बाबा आढाव यांची फुलेवाड्यामध्ये येऊन भेट घेणार आहेत। आता काही नेते आपण पाहिलेलं आहे की हे विरोधी पक्षातील आहेत आणि काही नेते हे आता सत्ताधारी पक्षातील आहेत। या सगळ्यांना बाबा आढाव कसा प्रतिसाद देतात, त्यांच्याशी काय बोलतात हे पाहावं लागेल। अगदी मंदार, धन्यवाद या अपडेटसाठी। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुपारी बाबा आढाव यांची भेट घेतील। उद्धव ठाकरे हे सुद्धा आज आढाव यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। तर काही वेळाच्या पूर्वी शरद पवार यांनी आढाव यांची भेट घेतलेली आहे। सध्या पुण्यामधल्या महात्मा फुले वाड्यामध्ये हे उपोषण सुरू आहे। आत्मक्लेश उपोषण सध्याचं सुरू आहे। सध्याची एकूणच राजकीय सामाजिक परिस्थिती, ईव्हीएम मध्ये झालेल्या घोटाळ्याचे आरोप या संदर्भामध्ये हे उपोषण सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।